आपल्या मनामध्ये एक असुरक्षितता नेहमी वास करत असते आणि मग त्या असुरक्षिततेच्या नकारात्मक भावनेपोटी इतर अनेक नकारात्मक भावना आणि त्या निमित्ताने निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये अडकून राहिलेली असते आणि आपल्याला त्रास देत असते. आज आपण होपोनोपो प्रेयर करूयात आणि या ऊर्जेला आपल्यापासून मोकळं करूयात आणि आरोग्य संपन्नतेचा आनंद घेऊयात. चला तर मग ही प्रार्थना आपण करूयात. यासाठी डोळे मिटायचेत आणि आपल्या हृदयावरती हात ठेवायचा आणि म्हणायचंय, माय डिअर इनसिक्युरिटी, माझी असुरक्षितता, आजवर मी तुला माझ्यामध्ये पकडून ठेवलं. कारण नसताना तुला माझ्या मनाच्या पिंजऱ्यामध्ये जखडून ठेवलं. यासाठी मला माफ कर. आय एम सॉरी फॉर दॅट. असुरक्षितता आहे म्हणून मला काही मिळतच नाहीये या विक्टिम माइंडसेटमध्ये सुद्धा मी सतत जात राहिलो. त्यासाठी मला क्षमा कर. प्लीज फॉरगिव्ह मी फॉर दॅट. ही असुरक्षितता मला एका कम्फर्ट झोनमध्ये सुद्धा बंदिस्त करत आहे आणि मी बदलासाठी तयारच नाही. कुठल्याही नव्या बदलांना स्वीकारण्यासाठी माझं मन धजावतच नाही. यासाठी मला क्षमा कर. प्लीज फॉरगिव्ह मी फॉर दॅट. आणि हो, मी तुला आज प्रेमाने मुक्त करत आहे. त्यासाठी थँक्यू व्हेरी मच की माझं ऐकून आज तू माझ्यापासून मुक्त होण्यासाठी तयार आहेस. सो माय डिअर इनसिक्युरिटी, थँक्यू व्हेरी मच अँड आय लव्ह यू. कारण या असुरक्षिततेच्या भावनेमुळेच मला नवीन ग्रोथ अपॉर्च्युनिटीज आता दिसायला लागल्या आहेत. मी असुरक्षितता सोडण्यासाठी तयार आहे आणि त्या बदलाच्या आणि ग्रोथच्या झोनमध्ये एंटर होण्यासाठी मी पूर्णपणे तयार आहे. सो माय डिअर इनसिक्युरिटी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू अँड आय लव्ह यू. आता मनाला अफर्म करा की मी शांत आहे, मी सुरक्षित आहे, मी समर्थ आहे आणि मला जे हवं आहे ते ऑलरेडी आधीच माझ्यापाशी आहे. त्यामुळे मी निश्चिंत आहे. तर जेव्हा केव्हा ही असुरक्षिततेची भावना तुम्हाला त्रास द्यायला लागेल त्यावेळेला ही प्रार्थना जरूर म्हणा. थँक्यू. स्वयंभू विजयी भव या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.